नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आपण आज पाहणार आहोत चण्याची रेसिपी. हे हरभरे आपण स्वच्छ करून 2-3 पाण्याने धुवून रात्रभर भिजवलेले आहेत. याच्यात चणे भिजणे एवढे पाणी टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे, हळद टाकायची, तमालपत्र टाकायचं, लवंग, मिरे आणि विलायची टाकून घ्यायची, कांदा बारीक चिरलेला तो टाकून घ्यायचा आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे. आता कुकरमधील लावून याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. हे उकडून घ्यायचे चणे. अशा प्रकारे आपण काळे चणे उकडून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, बारीक वाटायचे. अशा प्रकारे आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले चणे, थोडेच चणे वाटून घ्यायचे. त्यामध्ये थोडे जिरं, मीठ आणि लाल तिखट टाकायचे. तर कढई तापायला ठेवली, त्यात 2 चमचे तेल टाकले, 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे, 1 चमचा आलं, ते चांगलं परतून द्यायचे. 1 चमचा आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याची पेस्ट केलेली ते टाकून घ्यायचं. 2 चमचे टाकायचे. परतून घ्यायचं. आपण जे चणे वाटून घेतले ते याच्यात घालून घ्यायचे. 2 चम्मच हे घालून घ्यायचे. चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, सगळं परतून घ्यायचं. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत चण्याचं पाणी टाकूनच त्याला परतून घ्यायचं. नंतर तेच चणे आपण उकडून घेतलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे. अशा प्रकारे यामध्ये चणे टाकून घ्यायचे आणि याला 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून घ्यायचे. आता आपण जे हरभरे वाटून घेतले होते त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं, 1 चम्मच. असे मुटके करून घ्यायचे आणि ते याच्यामध्ये टाकून द्यायचे. अशा दोन्ही पद्धतीने आपण चण्याची भाजी करू शकतो. अशा प्रकारे आपली चण्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.